आमचे आशिष शेलारजी स्वतः एकत्र होऊन शब्द देतात हा मंदिरचा काय होणार आस्थाचा प्रश्न आहे। इथे मंदिर हजारो सेवक भाविक आता दर्शन घेता पूजा करता। ते मंदिर अतिशय जुना मंदिर आहे, त्या मंदिरचा काय होणार नाही। धन्यवाद। जय श्रीराम। तर मंदिरावरच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे, त्या नोटिशीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करूयात। संदीप रामदासी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, आपण पाहिलं होतं की उद्धव ठाकरे या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते, टीका करत होते आणि आता या नोटिशीला स्थगिती देण्यात आली आहे। भाजपनं नेमकं काय साध्य केलं या सगळ्यात? महत्त्वाचा मुद्दा सगळ्यात होता तो म्हणजे ज्या मुद्द्यावरनं किमान बीएमसी इलेक्शनसाठी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे गट हा आक्रमक भूमिका घेऊ पाहत होता, त्या मुद्द्यातली हवा बऱ्याच प्रमाणात काढण्यात भाजपाला यश आलेलं आहे। ज्या पद्धतीनं काल डिक्लेअर केलं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा घेतला, बांगलादेशी हिंदू ते दादरचं मंदिर, अशा पद्धतीनं पुन्हा आपण हिंदुत्वाची भूमिकेकडे येतोय असे संकेत दिले आणि त्याच्यावरनं आज आदित्य ठाकरे हे जाऊन तिथं जे आरती वगैरे करणार होते, तर तो मुद्दा त्यांनी एक प्रकारे काहीसा डायल्यूट केला असं आपल्याला म्हणता येईल। लोकसभा विधानसभा आपण पाहिलं की काय झालं होतं, त्या दरम्यान सगळ्यात मोठा मुद्दा लोकसभा इलेक्शनच्या निकालानंतर वोट जिहादचा हा भाजपनं पुढे आणला होता आणि त्याचा फटका लगेच विधानसभेला आपल्याला पाहायला मिळाला। महाविकास आघाडीच्या जागा कमी झाल्या, शिवसेनेला पण त्याचा फटका बसला। मुंबईत सुद्धा महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा कमी जागा आल्या आणि आता आपल्याला माहिती की पुढच्या काही महिन्यातच सगळ्या ह्या मुंबई, ठाणे आणि बाकीच्या ज्या काही रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या होणार आहेत। तर त्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच राहणार आहे की मुंबई म्हटलं की इथं पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा येणार आहे। आपल्याकडचा जो जुना मराठी मुंबईकर आहे, जो हिंदुत्ववादी मुंबईकर आहे, तो आपल्यासोबत राहावा याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून जी बैठक मातोश्रीवर झाली होती त्याच्यामध्ये हा मुद्दा पुढे आला होता की आपण पुन्हा एकदा स्वबळावर पण लढावं, हिंदुत्वाचा मुद्दा पण आपण आणावा। तसं झालं तर एकनाथ शिंदेंची शिवसेना असेल किंवा भाजपचा जो आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा आहे त्याला आपण कुठंतरी सामना करू शकू। त्या मुद्द्यासाठीच हा दादरचा जो मंदिराचा मुद्दा होता तो काढला होता असं आपल्याला म्हणता येईल। त्याच्यातली हवा काढण्यात आता तरी भाजपला यश आलंय असं आपल्याला म्हणायला पाहिजे। निश्चित। आणि याच पार्श्वभूमीवर आता 3 वाजता आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत काय बोलतात याची देखील उत्सुकता आहे। संदीप, धन्यवाद केलेल्या या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी।